महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाची बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेची अभिलेखासह केलेल्या कामकाजाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान साहेब यांना राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप वेंकटराव मोरे यांच्यासह ज्येष्ठ मंडळाने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केल्याने आरोग्य विभागाची मोठी धांदल उडाली आहे. 20/8/2025 रोजी अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात तिथे पण मी माहिती अधिकारात माहिती मागितली त्या एफआयआरचे परत. तर ते म्हणतात या विभागाचा काही एक संबंध नाही. किती एकदम लज्जास्पद उत्तर दिलं त्यांनी डायरेक्ट. किती एकदम माहिती अधिकारात उघड झालेले आहेत. एक सर्व 15 पाणी पुराव्यासह एव्हिडन्स माहिती दिलेली आहे. आपल्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि तात्काळ उच्चस्तरीय समिती गठीत करून याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सर्व हितचिंतकांच्या वतीने. मी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप मोरे. आज मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा जो भोंगळ कारभार आहे, बेशिस्त कारभार आहे, त्यासाठी अनेक दिवसापासून पत्रव्यवहार चालू आहे. परंतु अगदी मालेगाव तहसील पंचायत समितीपासून तर अगदी आरोग्य विभाग मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहे. पण त्या संदर्भात काही ज्या भयानक गोष्टी लक्षात आल्या, उघड झाल्या माहिती अधिकारात, तर त्या अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलं आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या संदर्भात तात्काळ चौकशी होऊन कारवाईसाठी मागणी केलेली आहे. विषय असा आहे की मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे काय आरोग्य विभाग येतात त्याच्यात एक 60 ते 62 रजिस्टर राहतात. त्या कुठल्याही रजिस्टरचा एक नोंदी राहत नाही असं उघड झालेलं आहे. त्यानंतर दुसरा विषय, जे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही दवाखाने येतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे जे काही आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेले आहेत ते तर प्रत्यक्षात काम करत नाही. त्यांच्या जागेवर ते शिक्का आरोग्य अधिकारींचा राहतो आणि तिथे आरोग्य सेवक सह्या करतात. म्हणजे किती एकदम भयानक गोष्ट आहे. दुसरा विषय, इथे 20 ऑगस्ट 2025 रोजी एक एफआयआर दाखल झालेली आहे अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात. तर त्या संदर्भात असं एक विचित्र गोष्ट लक्षात आली. म्हणजे किती बेशिस्त बेशिस्तपणे या आरोग्य यंत्रणा वागते असं माहिती अधिकारात उघड झालेलं आहे. कारण 20 तारखेला महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी जयश्री आयर हे एफआयआर दाखल करतात आणि आम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितलं. तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणतात की या विभागाचा काही एक संबंध नाही. किती बोगस काम आहे, किती एकदम बेशिस्त उत्तर दिलं जातं. यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आणि म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे उच्चस्तरीय समिती गठीत करून या मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जेवढे आरोग्य विभाग आहेत यांची कसून चौकशी होऊन तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय भेटावा. यासाठी आम्ही सर्व समर्थक समविचारी लोक जमा होऊन एक निवेदन दिलं. आणि दुसरी म्हणजे आपलं पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा विषय जनतेपर्यंत जायला पाहिजे आणि जनतेने संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी एक हे सांगितलेले आहे की अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात पेटून उठावं, तसं जनतेने पेटून उठावं. आणि ही बातमी ही सर्व माहिती दैनिकाच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रसारित करावी. नमस्कार.